राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी माहिती दिली होती। शरद पवारांच्या पक्षातील बड्या नेत्यांना ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, एक मोठी बातमी समोर आलेली आहे। विलीनीकरणाबाबत पटेल आणि तटकरेंना माहिती होती अशी माहिती समोर आली आता। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातील जी काही चर्चा होत होती या सगळ्याची माहिती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजित पवार हे सातत्याने देत होते। या संदर्भातील ही माहिती आहे ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने माहिती दिलेली आहे, ज्या विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी होते। यामध्ये त्यांनी खरं तर शरद पवार पक्षाच्या नेत्याने अजित पवारांना सातत्याने विचारत होते की जे आपण काही चर्चा करतोय त्याची माहिती तुम्ही पटेल तटकरे यांना देताय का। त्यावर अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की मी या सगळ्याची माहिती या सर्व नेत्यांना देतोय। याशिवाय अजित पवार हे देखील सांगितलं होतं की दिल्लीतून एकदा का हिरवा कंदील आला की माझ्या पक्षातील एक आमदार सोडून सर्व आमदार मी सांगेन तिथे सह्या करतील, अशा पद्धतीचे देखील स्टेटमेंट या बैठकीत अजित पवारांनी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना दिलं होतं। ज्यामुळे जी काही चर्चा होती की फक्त यांच्यातच चर्चा आहे विलीनीकरणाची, आम्हाला कोणतीही माहिती नव्हती। जे दावे या ठिकाणी अजित पवार पक्षाचे जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल असतील किंवा तटकरे असतील किंवा इतर नेते जे सांगतायत की याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती, तर ज्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार ज्या पक्षाच्या शरद पवार पक्षाच्या नेत्यांसोबत करत होते त्याच पक्षाच्या नेत्याने हा दावा केलेला आणि ही माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने या सगळ्या चर्चा धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी। तर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या राष्ट्रवादीची विलीनीकरण होणार होती अशी माहिती राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना या संदर्भात माहिती होती अशी माहिती सध्याच्या घडीला समोर आली आहे। तर अजित पवार पक्षातील प्रमुख नेत्यांना विलीनीकरणाबाबत बैठकींची माहिती अजित पवार खुद्द देत होते अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिली आहे।